नमस्कार. राजनीती समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया धुळगाव येथील बातमी. धुळगाव ते चिचोंडी रस्त्याचे काम त्वरित करावे, मागणीकरिता रस्त्यावर वृक्षारोपण. धुळगाव ते चिचोंडी हा रस्ता अतिशय खराब व अनेक खड्डे झाल्याने नागरिकांना जाणे येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आज रोजी धुळगाव ते चिचोंडी रस्त्यात माननीय एकनाथ गायकवाड, सचिव महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटी मुंबई व धुळगाव ग्रामस्थांच्या हस्ते रस्त्यात वृक्षारोपण करून शासनाचे लक्ष वेधले आहे. हा रस्ता अतिशय खराब व रस्त्यात खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता लवकरात लवकर तयार करून देण्यात यावा अशी मागणी माननीय एकनाथराव गायकवाड व ग्रामस्थांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून केली आहे. यावेळी माननीय योगेश गायकवाड सरपंच, माननीय बाळासाहेब गायकवाड सरचिटणीस येवला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राजेंद्र गायकवाड, प्रवीण वावधने, कचरू गायकवाड, मंगेश मांजरे, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र बाराहाते, यश गायकवाड, शालेय विद्यार्थी, स्वरा वावधने व ग्रामस्थ उपस्थित होते. विभागीय संपादक उस्मान शेख, येवला. शूटिंग है ना, चालू है ना, चालू आहे. हाँ ये आता फिर ये इकडे ये चेहरे आता जाय असं इकडे जाय. बस बस बस. धुळगाव येथील धुळगाव चिचोंडी रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे. कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून या रस्त्याचं काम नाही आणि या रस्त्याला अनेक खड्डे झालेले आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, या ठिकाणी विद्यार्थी शाळेत ये जा करतात आणि या ठिकाणी हा रस्ता न झाल्याने अनेक अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. तरी मला या ठिकाणी शासनाला एक कळकळीची विनंती आहे का धुळगाव चिचोंडी हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अन्यथा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल. कारण खड्ड्याचे प्रमाण फार वाढलेले या ठिकाणी रहदारीचं प्रमाण आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याचे निर्णय घेऊन काम सुरू करावं अशी या ठिकाणी मी धुळगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करीत आहे.